यंदा आधीच पाऊस कमी आहे आणि त्यात देखील बोगस बियाणाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसतोय। संग्रामपूर तालुक्यातील निवाना गावातील शेतकऱ्यानं गावातीलच कृषी केंद्रावरून सोयाबीनचं बियाणं खरेदी केलं आणि आपल्या 7 एकर शेतामध्ये पेरलं। मात्र यातील फक्त 20% सोयाबीन उगवल्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं आपल्या 7 एकर सोयाबीन पिकावरती रोटावेटर फिरवून हे पीक नष्ट केलंय। बोगस आणि न उगवलेल्या बियाणाची तक्रार देण्यासाठी गेला असता संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी पद हे गेल्या 6 महिन्यांपासून रिक्त असल्यानं आता तक्रार करावी तरी कुणाकडे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय। यंदा एल निनोचं संकट आणि त्यामुळे कमी पाऊस, त्यातही बोगस बियाणांमुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र आहे। आता दुबार पेरणीचं संकट आहे। आधी सोयाबीन निघले नाही, 20% सोयाबीन निघले होते। उन्नती बऱ्याचशा कंपनीचे सोयाबीन आहे, त्यामध्ये उन्नतीचा प्रामुख्याने जास्त सहभाग आहे। आणि जे पंचनामे करायचे होते त्यासाठी आमच्याकडे कृषी अधिकारी उपलब्ध नाही आहेत। तालुक्याला कमसे कम 1 वर्ष आसपास होत आलेलं आहे, तरी आणखीन कृषी अधिकारी आम्हाला भेटलाच नाही। त्यामुळे काय होते, कुठेतरी हे शेतकऱ्यांचा नाही कृषी विभागाशी जो संवाद आहे तो कुठेतरी दूर होत चाललेला आहे। मी रवी उन्नती कंपनीचे 4 एकर सोयाबीन पेरले होते, त्यापैकी 20% सोयाबीन उगवले। आता माझ्या 4 एकर शेतावर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे। दुबार पेरणी करण्यासाठी वर निसर्ग साथ नाही, गेल्या 12 दिवसापासून पाऊस नाही व तसेच पेरणीसाठी पैसे उपलब्ध नाहीत। तर आमची सरकारला मागणी आहे की आम्हाला तात्काळ काही ना काही 50,000ची मदत द्या व आम्हाला बियाणे उपलब्ध करून द्या व बियाणे बी स्वस्त दरात उपलब्ध करून द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।